नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, जे काही सध्या पोलीस भरती त्याचा कुठलाही ताळमेळ लागत नाही। सध्या विधानसभा चालू आहे, त्या विधानसभेमध्ये कुठलाही आमदार पोलीस भरतीच्या प्रश्नावरती बोलण्यास तयार नाही। आपण बऱ्याच जे काही विरोधी पक्ष नेते आहेत, भास्करराव जाधव यांना फोनद्वारे संभाषण केलं, रोहित पवार आहेत त्यांच्याशी संभाषण केलं, त्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा मुद्दा हे विधानसभेत मांडलेला नाही। तर हा विरोधी पक्ष नेमकं काय करत आहे आतापर्यंतच्या हा इतिहासामध्ये बघा, इतके विरोधी पक्ष नेते झाले की अक्षरशः विधानसभा गरजवून टाकत असत। परंतु सध्या आपण बघत आहोत की विधानसभेत जी काही विधानसभा विरोधक आहेत, तर हे आपलं सध्या झोपेचं सोंग घेण्यामध्ये चालू आहेत। गेल्या वेळेस आपण सुद्धा जे काही विरोधी पक्ष नेता होता विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा आपली ठोस भूमिका एक विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी मांडली नाही। आता भास्करराव जाधव सुद्धा आलेले आहेत, ते आता काय करतात नेमकं हे सुद्धा बघूया। पण ज्यावेळेस भास्करराव जाधव आमदार म्हणून चांगले लढत होते, आता तर विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा हे या विधानसभेमध्ये गरजलेले दिसत नाही। म्हणजेच बघा, जी काही पोलीस भरती आहे ती नेमकं अजून पण वयवाढ नाही, तारीख निश्चित नाही। परंतु आता एक सध्या धक्कादायक बातमी एक समोर आलेली आहे, ती म्हणजे बघा, जी काही मुंबई पोलीस भरती आहे त्या मुंबईमध्ये टोटल जे काही जागा आहेत त्या जागा रिक्त जागा माहिती अधिकाऱ्याखाली जे काही अनिल गिलगिले नावाचे एक RTI सदस्य म्हणू शकता किंवा कार्यकर्ते म्हणू शकता, त्यांनी मुंबईतील जे काही मुंबई पोलीसच्या जागा म्हणजेच नुसत्या कॉन्स्टेबलच्या जागा म्हणजे पोलीस शिपाईच्या जागा नेमकं किती रिक्त आहेत याचा एक आढावा किंवा माहिती मागवण्यात आली होती। तिथे त्यांनी उल्लेख केलेला आहे की टोटल पोलीस भरतीच्या कमीत कमी टोटल 28,000 तिथं शिपाईची गरज होती। परंतु तिथं जे काही 14,000 किंवा 18,000 पोलीस कॉन्स्टेबल 18,000 पोलीस कॉन्स्टेबल घेण्यात आलेले आहेत। ही जी काही न्यूज आहे, ही न्यूज तुम्ही इथं लावतोय बघा, ही न्यूज पेपर आहे, कथन आहे, याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता तुम्ही आणि पूर्ण हिंदी मधला पेपर आहे, तर हा वाचू शकता तुम्ही। तर ह्या पेपरला बातमी न्यूज आलेली आहे की जी काही मुंबईच्या कॉन्स्टेबलच्या नेमक्या जागा आहेत त्या कमीत कमी 12,000च्या आसपास जागा ह्या नुसत्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणजेच पोलीस शिपाईच्या आहेत मित्रांनो। तर इतक्या प्रमाणात रिक्त जागा असताना हे सरकार का पोलीसच्या जागा भरत नाही, हा सर्वात महत्वाचा मुद्दा येत आहे। इतके सध्या मुंबईमध्ये दहशतवादीचं जे काही मोठं जाळं आहे तिथं, म्हणजेच कायम भीती असते की दहशतवादी हल्ला कधी होऊ शकतो, कारण का आर्थिक राजधानी आपली मुंबई आहे। 25% जे काही टॅक्स जातो आपल्या भारत देशाला त्या मुंबईमधूनच जातो, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या सुद्धा तिथे मुंबईमध्ये आहे। तर त्या लोकांची जी काही ही सुरक्षा किंवा इतर गोष्टी ह्या पोलिसांवरती अवलंबून आहेत। परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असताना आपलं हे सरकार जागा काढत नाही। तर आता आपण बघूयाच की नेमकं या 12,000 जागातल्या निम्म्या जरी जागा त्यांनी भरून घेतल्या तर मोठी मेहरबानी होईल मुलांवरती, कारण बरेच मुलं सध्या म्हणजेच अज्ञात वासात आहेत, नेमकं काय करायचं, काम करायचं का पोलीस भरती करायचं या निर्माण त्यांच्या समोर झालेला आहे। त्यामुळे पटकीने वयवाढ असू द्या किंवा पोलीस भरती जाहिरात असू द्या, नेमकं कधीपासून करणार आहे, काय करणार याचं शेड्यूल ह्या गृहमंत्र्यांनी टाकलं पाहिजे, केलं पाहिजे। तर नेमकं बघा, इतकीच बातमी होती, अजून तरी आपल्यापर्यंत कुठलीही पोलीस भरती रिलेटेड कुठली न्यूज आलेली नाही। महत्वाची म्हणजे हाच एक पेपर कातरण आपल्यापर्यंत आला होता आणि हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की नेमकं मुंबईमध्ये रिक्त जागा किती आहेत। तर इतकाच व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। जय हिंद।